नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार. आता झालेली दुपार म्हणजे 3 वाजलेत. शुभ दुपार सर्वांना. दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे दत्त जयंती आणि पौर्णिमा पण आहे, तर सर्वांना दत्त जयंती आणि पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मार्गशीर्ष पौर्णिमा, तर पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. बघा दुपारची वेळ झालेली आणि आपण आता मेंढ्या पाणी पाजून वाळलेलं गवत, पण आपण त्याला कसान म्हणतो. वाळलेलं गवत म्हणजे कसान, त्याला कोण कराड म्हणतं, कोण भुरी म्हणतं, तर अशा बुराड म्हणतं. तर कसनावरती आपण मेंढ्या चारण्यासाठी आणलेल्या आहेत. वाळलेला चारा खाला म्हणजे हिरवा चारा खातात. आपलं फ्लावर आहे आता चरायला, त्याच्यामुळे फ्लावर खाला की थोडंसं त्यांना, थोडं नाही म्हणजे भरपूर असं वाळलेलं गवत पण खातात. तर वाळलेलं गवत खाण्यासाठी आणलेले आहेत आणि छानपैकी अशा चरत आहेत मेंढ्या. तर आता थोडं 3च्या नंतर थोडंसं त्यांना नाही का, आपले लहान लहान पिल्लं म्हणजे कोकरं असतात वाड्यावरती, त्या कोकरांची त्यांना ओढ लागलेली असते. मग एखाद्या अर्धी मेंढी ओरडते नाही का, त्या बघा तिला आता एकीने आवाज दिला का सर्वच आवाज देतात. आणि बघा पलीकडे खाली आहे नदीचं पाणी आहे, ही मुळा नदी आहे. मुळा नदीच्या पाण्याकडेला आपण म्हणजे टेकडावरती मेंढ्या चारत आहेत आणि छानपैकी अशा चरत आहेत मेंढ्या पण. तर बघा मित्रांनो, हे दिवस असतात खूप पुरवणीचे दिवस असतात नाही का. म्हणजे या दिवसात आता जानेवारी महिना लागेलच. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे मार्च अर्धा, कधी आगात कांदे असतात तर अर्ध्या मार्चमध्ये कांदे निघतात. तर जवळ 2.5 ते 3 महिने पुरवणीचे चाऱ्याचे दिवस असतात. तर प्रत्येक मेंढपाळाला आणि प्रत्येक म्हणजे ज्याचे जनावर असतात त्यांना हा खूप कठीण काळ असतो. या काळामध्ये खूप चाऱ्याचे धावपळ असते. चारा भेटत नाही, कधी भेटला तर 2 दिवस भेटला तर 4 दिवस भेटत नाही, असं एकदम असे नाही का तुटवड्याचे दिवस असतात हे. तर ह्या दिवसांमध्ये सर्वांना त्याच काळजी असते चाऱ्या पाण्याची. आपलं कुठंतरी उदरनिर्वाह करायचा, आपल्या मेंढ्यांना 4 घास कुठे भेटतील असं चालू असतं आपलं नियोजन. आणि त्यातूनच हे असं मग कुठं भेटलं तर 2 दिवसाचा चारा असेल तर 4 दिवस कसा पुरण हे बघायचं. मग त्यामुळे असं त्या वाळलेलं गवत चारून, काही थोडाफार चारा चारून असे दिवस काढावं लागतात. तरी सर्वांना माहितीच आहे, ज्यांना माहीत नसेल तर त्यांना पण सांगतो, हे असे दिवस असतात. बघा आपली खिलारी गाय आता चरत आहे. तर वाळलेलं गवत आहे, ते नुसते शेंडेच खाते मस्तपैकी. तर वाळलेलं गवत पण खातात नाही का, थोडंसं हिरवा चारा भेटल्यानंतर पाहिजे असतं त्यांना. तर मग हे वाळलेलं गवत आपण चारत असतो. आणि बघा मस्त असं आज दत्त जयंती आहे. तर पलीकडून रस्ता आहे बघा, रस्त्याने खूप आज गाड्यांची दळणवळण चालू आहे. आता थोडीशी कमी झाली आणि आता म्हणजे आता लोक तिथं पोचलेत. तर थोड्या वेळाने परत रिटर्न फिरतील, म्हणजे 4च्या नंतर 4 ते 6 जवळजवळ पूर्ण रस्ता म्हणजे गाडीच खेटून असते जवळजवळ. आता तर साधारण तुरळक एक अर्धी गाडी चालू आहे. तर बघा एक गाडी आलेली आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. आता एक गाडी आलेली आहे तिकडून. तर हा रस्ता आहे, या रस्त्याने आता ती गाडी जाईल. तर बघा चालली गाडी, तर दिसते का गाडी चाललेली तुम्हाला. बघा एक पाठीमागं बाबा बसलेले, पुढं ड्रायव्हर गाडी चालवतोय. तर असं असते इकडं. हा रस्ता आहे ना खूप मोठा, इकडून खालतून 2-3 गावं आहे आणि ते स्वयंभू दत्त देवस्थान असल्यामुळं सर्वांच्या लोकांचं दळणवळणाचा हा रस्ता आहे. तर म्हणजे अर्ध पब्लिक जवळ ह्या रस्त्यानेच जाते. मग असं भरपूर रस्त्याला गर्दी असते, त्याच्यामुळे आज संध्याकाळी रस्त्याला मेंढ्या पण थोडं आपल्याला रस्त्यानेच न्यायच्या, अर्धा किलोमीटर चरायला जिकडं नवीन वावरामध्ये जायचं आहे तिकडं. पण नेऊ आपण नाही का, शक्य होईल तसं. आणि बघू. तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी या दर्शन केलं दत्त महाराजांचं. मी आलो सकाळी दर्शन घेऊन. सकाळी 5ला होम चालू असतो, त्यावेळेसच मी 5 ते 7 जवळ होम चालू होता. त्या होम चालू असतानाच मी दर्शन घेतलं, कारण नंतर खूप गर्दी होते. आणि मग दर्शन रांग लागली की मग 1-2 तास उभं राहावं लागतं बारीला. त्याच्यामुळं मग मी दर्शन लवकरच घेतले आणि आलो आहे आपल्या मेंढ्या सोडायला. तर मला पण आज तरी मी 6 वाजता गेलो होतो, तर मला जवळजवळ 11 वाजले. थोडंसं तिथं काय फिरलो पण नाही, पण तरी पण 11 वाजले. गेल्यानंतर आरती 8ची आरती झाली, त्यानंतर दर्शन चालू झालं.
मी आरतीच्या आधीच दर्शन घेतलं होतं आणि मग आलो आहे. तर बघा आता चरतेत गाई, मेंढ्या काही वरून चरतात. तर वरती ते जे असे दगड रचलेले आहेत ना रेश बघा बांधासारखं, तर तिथून वर जाऊन नाही द्यायचे, तिथून वरती ते राखले तर आणि खाली चारायचे. म्हणून मग आपलं लक्ष ठेवावं लागतं. तर सर्वांना बघा कसा काय वाटला व्हिडिओ आणि कसं काय वाटलं चारा, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी बघितलं त्यांनी सर्वांनी लाईक करा, म्हणजे आम्हाला पण थोडासा सपोर्ट भेटेल आणि तुम्हाला पण सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन नवीन नवीन व्हिडिओचं डेली पडत जाईल. तर बघा थांबू आपण याच ठिकाणी. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.